प्रियांनो, देवाचं स्तुती करूया. देव चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. यावेळेस मी तुमच्यासाठी एक संदेश आणलेला आहे. जेणेकरून देव तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. या कठीण दिवसामध्ये प्रभू तो आमचं सहाय्य करणार आहे. म्हणून प्रभूच्या वचनामध्ये आम्हाला राहणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण त्याच्यामध्ये एक वचन आहे. एक उदाहरण तुम्हाला देतो साधं. बायबलच्या द्वारे बघायला गेलं तर ते खूप छान आहे. इतका म्हटलेलं आहे, एका ठिकाणी लिहिलेलं आहे, आम्ही CCTV कॅमेरा समोर आहोत. CCTV कॅमेरा याच्या समोर आम्ही आहोत. का तर आम्हाला त्याच्यामधून सर्व काय माहिती मिळली जाते. आम्ही काय बोलतो वगैरे वगैरे, नाही का. त्याचप्रमाणे आम्ही बघतो तर ऑफिसमध्ये, बँकेमध्ये, टोल नाक्यावर सगळीकडे CCTV कॅमेरा ठेवलेले आहेत. जेणेकरून चोर येऊन चोरी करायला वगैरे वगैरे, नाही का. पण आम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की आम्ही सुद्धा CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत आहोत, समोर आहोत. परमेश्वराचा CCTV कॅमेरा जो आहे खूप वर्षापूर्वी आम्हाला देवाने दिलेला आहे. स्तोत्रसंहिता 139 मध्ये लिहिलेलं आहे. परमेश्वर म्हणतो की माझं बसणं उठणं तू जाणतोस, निघणं तू जाणतोस म्हटलेलं आहे. मी माझी एकंदर सर्व क्रमवार तुला माहिती आहे. मी जरी समुद्राच्या पलीकडे गेलो तरी पण तू तिथं आहेस, डोंगराच्या पलीकडे गेलो तरी पण तू तिथं आहेस. तुझा हात मला चालवत आहे. प्रियांनो, इथं सांगायचं एकच आहे की आम्ही जे काय करत आहोत ते परमेश्वराच्या नेत्रासमोर आहोत, त्याच्या कक्षेमध्ये आम्ही आहोत. म्हणून आम्ही या दिवसामध्ये सांभाळलं पाहिजे. देवाचं वचन, देवाची प्रार्थना आम्ही केली पाहिजे. म्हणजे देव आम्हाला तो आशीर्वादित तो करणार आहे. प्रियांनो, म्हणून बायबलमध्ये स्तोत्रसंहिता प्रत्येकाने तर वाचावं की 139 मध्ये कितीतरी सुंदर दिलेलं आहे. त्यामध्ये का आमचं सर्व परमेश्वराला माहिती आहे. CCTV कॅमेरा परमेश्वराने आमच्यासाठी ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे परमेश्वर आम्हाला निहाळून पाहतो. आम्ही कुठं जातो, काय करतो, काय बघतो, काय सगळं काय आहे, आम्हाला परमेश्वर आम्हाला तो पाहत आहे. प्रियांनो, म्हणून आम्ही सावध असलं पाहिजे. म्हणून म्हटलेलं आहे स्तोत्रसंहिता पहिल्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे की धन्य तो पुरुष जो दुर्जनांचे मसले त्याने चालत नाही, पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही, धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर अहोरात्र परमेश्वराचं वचनामध्ये मनन करतो, चिंतन करतो म्हटलेलं आहे. प्रियांनो, म्हणून आज आम्ही या कठीण दिवसामध्ये देव आम्हाला तो आशीर्वाद देत आहे. म्हणून या दिवसामध्ये, उपवासाच्या दिवसामध्ये उपवास प्रार्थना करत असताना सगळ्या गोष्टी आम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. कारण परमेश्वराचे नेत्र आजची सृष्टीचे निरीक्षण करतात, असं देवाचं वचन आम्हाला सांगतंय. देवबाप करो प्रत्येकाला तो या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो. प्रार्थना करू आपण. सर्व समर्थ देवबापा, आम्ही तुझी उपस्थिती करतो, तुझ्या नावाचं गौरव करतो, तुला धन्यवाद देतो. जे वचन ऐकणार आहे तू त्या सर्वांना तू आशीर्वाद दे. देपादायन कृपा कर. उपस्थिती करतो, तुला गौरव, तुला धन्यवाद. तुझं वचन बाप्पा त्यांच्या कानापर्यंत गेलेलं आहे प्रभू, त्यांना तू आशीर्वादित करावंस अशी मी आग्रही प्रार्थना करतो. मान महिमा गौरव सन्मान तुला देतो. येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तू बाप्पा, आमेन. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला